So today we are going to revise about science and technology bridge course from science part 1, activity sheet number 8. So this in this activity sheet number 8 we are going to revise about carbon and allotropes of the carbon. कार्बन आणि कार्बनचे एलोट्रॉप्स याविषयीचं थोडक्यात आपण रिव्हिजन या आजच्या आपल्या या ब्रिज कोर्सच्या ऍक्टिव्हिटी शीट नंबर 8 मधून आपण त्याचं रिवाइज करणार आहोत. त्याच्याविषयी थोडी चर्चा जी आहे ती आपण करणार आहोत. ओके, आता लेट्स टेक अ लुक. त्या अगोदर त्या ठिकाणी आपल्याला याच्यात काय पाहायचं आहे, या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, तर टू लर्न द प्रॉपर्टीज ऑफ कार्बन, टू क्लासिफाय कार्बन अँड टू व्हेरीफाय द प्रॉपर्टीज एक्सपेरिमेंटली. ठीक आहे, या गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी ते ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये थोडक्यात रिवाइज करणार आहोत. ओके, सो यू कॅन सी द डिफरंट पिक्चर्स इन ऑन युअर स्क्रीन. So the pictures are about the wood, coke, natural gas, petroleum and biogas. Okay, so in all these picture a common factor is, what is common factor? या सगळ्या पिक्चर्स मध्ये जो कॉमन फॅक्टर आहे तो कसला आहे, काय आहे? इट इज नथिंग बट द कार्बन. ओके, तर कार्बन जो आहे या सगळ्यांमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्या वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये आढळून तर ते कोल आहे ना? हा, कोक कोक लिहिलंय. नाही, कोल नाही, कोक. कोल पाहिजे, कोक काय सर? म्हणजे कोल पाहिजे, कोल. हा, कोल तेच म्हणलं मी. कोल आहे. कोक काय झालं? सो कार्बन इज फाउंड इन फ्री ॲज वेल ॲज इन इट्स कंपाऊंड नेचर. म्हणजे कार्बन हा जो असा एलिमेंट आहे की जो आपल्याला निसर्गामध्ये त्याच्या फ्री स्टेटमध्ये आढळतो, त्याचबरोबर त्याच्यात तो आपल्याला काही ठिकाणी कंपाऊंड स्टेटमध्ये सुद्धा आढळतो. सो सोर्सेस ऑफ कार्बन, द फ्री कार्बन इज फाउंड इन नेचर इन द फॉर्म ऑफ डायमंड, ग्रॅफाइट अँड फुलेरिन्स. डायमंड, ग्रॅफाइट आणि फुलेरिन यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कार्बन जो आहे तो फ्री स्टेटमध्ये आढळतो. तर कंपाऊंड स्टेटमध्ये वेगवेगळ्या कंपाऊंड्सच्या स्वरूपात आढळतो, जसं उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट, फॉसिल फ्युएल्स, कार्बोनेशियस न्यूट्रियंट्स, म्हणजे त्याच्यात प्रोटीन्स असतील, फॅट्स असतील, नॅचरल फायबर, उदाहरणार्थ कॉटन, वूल, सिल्क यासारख्या सबस्टन्सेस मध्ये कार्बन इज फाउंड इन द कंपाऊंड फॉर्म. ओके, सो ऑन हिटिंग dry leaves, hair, seed, split, pulses, paper and plastic, the leftover substance is carbon. एक साधा सरळ सोपं जर आपण बघितलं की एखाद्या डिश मध्ये जर तुम्ही त्या म्हणजे चायना डिशच्या छोट्या मिळतात त्याच्यात जर तुम्ही साखर घेतली, साखर, शुगर, आणि ती जरी तुम्ही त्या ठिकाणी गॅसवर तापवलं तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जो शेवटी जो रेसिड्यू राहतो, म्हणजेच राहणारा शिल्लक जो पदार्थ आहे, इट इज अ ब्लॅक कलर्ड सबस्टन्स विच इज नथिंग बट अ कार्बन. ठीक आहे, तसंच हे जे पदार्थ आता मी तुम्हाला सांगितले यांच्यात सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जो त्यांना आपण जर हीट केलं, उष्णता दिली, तर शेवटी राहणारा पदार्थ जो आहे तो म्हणजे यांच्यातला असणारा कार्बन. सो कार्बन, symbol of carbon is capital letter C, atomic number is 6. It means carbon has 6 electrons in its orbits. Its atomic number is atomic mass is 12. Electronic configuration is 2 and 4. ओके, ऍटॉमिक नंबर त्याचा 6 आहे, ऍटॉमिक नंबर 6 आहे. ओके, ऍटॉमिक नंबर जो आहे तो त्याचा आपला किती आहे, 6 आहे. आणि म्हणजे त्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन्स पाहायला मिळतात. आणि मग 6 इलेक्ट्रॉन्स असतील तर त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 जातील आणि सेकंड ऑर्बिट मध्ये राहिलेले 4 असतील. ओके, सो द आउटरमोस्ट ऑर्बिट कंटेन्स 4 इलेक्ट्रॉन्स. बघा, 4 इलेक्ट्रॉन्स तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये दिसत आहेत, बरोबर आहे. हे चारही जे इलेक्ट्रॉन्स आहेत आउटरमोस्ट ऑर्बिटला 4 आहे आणि ऑक्टेट कंप्लीट करायला त्याला कितीची गरज असते, ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 8 इलेक्ट्रॉनची गरज असते. म्हणजे ऑलरेडी त्याकडे किती आहे, 4 आहेत, आणि आणखी त्याला कितीची गरज आहे, तर अजून त्याला 4 इलेक्ट्रॉन्सची त्याला त्या ठिकाणी गरज असणार आहे. ओके, त्या ठिकाणी त्यांना 4 इलेक्ट्रॉन जे त्या 4 इलेक्ट्रॉनची गरज असेल, आणि म्हणून त्याची जी व्हॅलन्सी आहे ती किती होते, व्हॅलन्सी ऑफ द कार्बन इज 4. त्याची जी व्हॅलन्सी आहे ती किती आहे, 4 आहे. ओके, it is a non-metallic compound. So in table, cotton, vegetable, petroleum, medicines, paper, oil, foodstuff, fuels, clothes, etc. Carbon is common compound. थोडक्यात काय, तर कार्बन इज द मोस्ट अबंडंटली फाउंड
इलेमेंट इन द नेचर, निसर्गामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आढळून येणारा जो इलिमेंट आहे तो आहे कार्बन आणि दुसरा आहे हायड्रोजन. ह्या दोन इलिमेंट सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्याला निसर्गात पाहायला मिळतात. ओके, सो ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन कार्बनचे ॲलोट्रॉप्स बघणार आहोत. सो सम एलिमेंट्स ऑकर इन नेचर इन मोर दॅन वन फॉर्म. द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ these different forms are the same but physical properties are different. This property of element is called as allotropy. म्हणजे काय की निसर्गामध्ये काही काही मूलद्रव्ये जी आहेत ती निसर्गामध्ये एकापेक्षा जास्त स्वरूपात आढळतात. त्या एकापेक्षा जास्त स्वरूपात वेगवेगळ्या स्वरूपात असतात, परंतु त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या सेम असतात आणि फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असतात. ओके, सो द सबस्टन्सेस which are found in nature in more than one form having common chemical properties or same chemical properties but different physical properties. This property of that elements is called as allotropy. त्याला आपण allotropy असं म्हणतो. जसं कार्बन आहे, कार्बनच्या बरोबर सल्फर आणि फॉस्फरस जे ते सुद्धा allotropes त्यांच्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात निसर्गात. सो allotropes ऑफ कार्बन, क्रिस्टलाइन फॉर्म अँड नॉन क्रिस्टलाइन फॉर्म. क्रिस्टलाइन फॉर्म म्हणजे काय तर क्रिस्टलच्या स्वरूपामध्ये असणारे कार्बन आणि नॉन क्रिस्टलाइन म्हणजे ज्याला आपण त्यामध्ये पावडर स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मग अरेंजमेंट ऑफ ॲटम्स इज नॉट रेग्युलर इन नॉन क्रिस्टलाइन फॉर्म while in crystalline form regular arrangement of the atoms we can see that. So 3 crystalline forms of the carbon are given. आता खाली एक टेबल आपल्याला दिलेला दिसतोय, त्यात क्रिस्टलाइन फॉर्म्सची नावं आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, त्याचे युजेस आहेत आणि त्याचे स्ट्रक्चर पण दिलेले असतात. The first crystalline form of the carbon is diamond. प्रॉपर्टीज काय आहेत तर डायमंड इज हार्ड, सगळ्यात जास्त हार्डेस्ट सबस्टन्स आहे, बरोबर. इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर आहे कारण तो कार्बन आहे आणि कार्बन इज नॉन मेटल अँड वी नो दॅट नॉन मेटल्स आर द बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर इनसोल्युबल इन एनी सॉल्व्हंट, म्हणजे कोणत्याही सॉल्व्हंटमध्ये तुम्ही त्याला टाकलं तर तो सोल्युबल होत नाही, विरघळत नाही, विद्राव्य नाही. ऍसिड्स और बेसेस हॅव नो इफेक्ट. डायमंड जे आहे त्याच्यावरती ऍसिड आणि बेसेसचा कोणताही इफेक्ट होत नाही. याचा उपयोग कुठे होतो तर ग्लास, ॲज इट इज द हार्डेस्ट सबस्टन्स, इट इज यूज इन कटिंग ग्लास. ओके, काच कापण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यानंतर ड्रिलिंग मशीन मध्ये त्याचा उपयोग केला जातो. आणि ऑर्नामेंट्स, आपल्या सगळ्यांना माहिती की डायमंड ज्वेलरी जे आहेत म्हणजे ऑर्नामेंट्स मध्ये त्याचा उपयोग केला जातो. दुसरा आहे ग्रॅफाइट. इट इज ब्लॅक, सॉफ्ट, ब्रिटल अँड स्लिपरी. ओके, काळ्या रंगाचा पदार्थ आहे ग्रॅफाइट. आपण बघितलेला असेल, नसेल बघितलं तर मी तुम्हाला सांगतो की ड्राय, आपण 8वीला तुम्ही असताना ड्राय सेल आपण बघितला होता. ड्राय सेल म्हणजे आपली बॅटरीमध्ये जे सेल आपण वापरतो टॉर्च मध्ये वगैरे, ते ड्राय सेल, पेन्सिल सेल असतील, त्यांच्या मध्यभागी जो काळ्या रंगाचा एक रॉड असतो ना, तो रॉड म्हणजे काय आहे तुमचा ग्रॅफाइटचा रॉड आहे. सो इट इज ब्लॅक इन कलर, इट इज सॉफ्ट, ब्रिटल म्हणजे ठिसूळ आहे आणि स्लिपरी म्हणजे थोडासा त्या ठिकाणी स्लिपरी आहे म्हणजे चिकना आहे. त्यानंतर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता ग्रॅफाइट इज अ ॲलोट्रॉप ऑफ कार्बन, कार्बन इज नॉन मेटल असं आपण आता सांगितलं 2 मिनिटापूर्वी. बट ग्रॅफाइट इज एक्सेप्शन टू दिस प्रॉपर्टी, की ग्रॅफाइट हा कार्बनचा बनलेला आहे, परंतु तरी सुद्धा ग्रॅफाइट हा काय आहे, इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. ओके, युजेस कुठं होतं त्याचे, फॉर मेकिंग ल्युब्रिकंट. ल्युब्रिकंट म्हणजे ज्याला आपण वंगण म्हणतो, जे ऑइलिंग सारखा काळ्या रंगाचा जो ऑइल सारखा पदार्थ दिसतो त्याला ल्युब्रिकंट्स म्हणतात. फॉर मेकिंग कार्बन इलेक्ट्रोड्स, कार्बनचे इलेक्ट्रोड बनवायला. पेन्सिल मध्ये आपण त्याचा उपयोग करतो आणि इन आर्क लॅम्प्स त्याच्यात उपयोग होतो. तिसरा आहे तो म्हणजे फुलेरीज, फुटबॉल लाईक स्ट्रक्चर. ओके, सो मॉलिक्युल्स आर फाउंड इन द फॉर्म ऑफ बकीबॉल्स अँड बकी ट्यूब्स. बकीबॉल्स आणि बकी ट्यूब्स थोडक्यात फुटबॉलच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्याचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. 2.30 to 900 कार्बन ॲटम्स इन वन मॉलिक्यूल. एक फुलेरीनचा एक मॉलिक्यूल जो आहे तो कशापासून बनलेला आहे तर जवळपास 2.30 to 900 कार्बन ॲटम्स एकत्र येऊन त्याच्यापासून फक्त एक फुलेरीनचा ॲटम जो आहे, मॉलिक्यूल जो आहे तो बनतो. फुलेरीन इट इज युज्ड ॲज अन इन्सुलेटर. इन्सुलेटरचा म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला उपयोग करतो, दुर्वाहक म्हणून. कॅटलिस्ट इन वॉटर प्युरिफिकेशन, पाण्याचं जे प्युरिफिकेशनची प्रोसेस आहे त्याच्यात कॅटलिस्ट म्हणून उपयोग करतो. कॅटलिस्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॅटलिस्ट म्हणजे काय, सांगता येईल कुणाला कॅटलिस्ट म्हणजे काय? सर कॅटलिस्ट म्हणजे प्रेरक, त्याच्यासाठी म्हणजे ते उत्प्रेरक. रिॲक्ट होण्यासाठी. हा, उत्प्रेरक.
म्हणजे काय तर कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स विच डज नॉट टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन बट बाय इट्स प्रेझेन्स इट स्पीड अप द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शनचा रेट तो वाढवण्याचं काम करतो, परंतु रासायनिक अभिक्रियेत तो भाग घेत नाही. त्याला उत्प्रेरक म्हणजेच कॅटलिस्ट असं म्हणतो. ॲट अ सर्टन टेम्परेचर एक्झिबिट सुपर कंडक्टिव्हिटी. खाली त्या ठिकाणी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ही ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला मला वाटतं वर्गात एक दाखवली होती. एका पुठ्ठ्यावरती त्या ठिकाणी पेन्सिल जी आहे त्या पेन्सिलच्या दोन्ही टोकांना असं सेम क्लिप्स लावलेल्या होत्या आणि त्याच्या पेन्सिल आपण एक एक क्लिप त्याची मी ऍक्च्युली फ्री ठेवलेली होती आणि ती जर टच केली त्या पेन्सिलला सर्किट कंप्लीट केल्यानंतर तर त्या पेन्सिलमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो आणि बल्ब जो तो बल्ब ग्लो होतो. ठीक आहे. सो इट शोज दॅट ग्रॅफाईट म्हणजे पेन्सिलच्या आतमध्ये काय आहे तर ग्रॅफाईट आहे. So graphite being a non-metal or a member of carbon, ठीक आहे, as a non-metal it can conduct electricity. ठीक आहे. तो नॉन मेटल आहे. नॉन मेटल असून सुद्धा तो काय करतो तर इलेक्ट्रिसिटी जे आहे तो कंडक्ट करत असतो. पुढे आहे नॉन क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कार्बन. कार्बनचे नॉन क्रिस्टलाइन फॉर्म्स. सो अरेंजमेंट ऑफ कार्बन ॲटम्स इन दिस फॉर्म इज नॉट रेग्युलर. त्यातला पहिला आहे तो म्हणजे कोल. कोल इज अ फॉसिल फ्युएल. फॉसिल फ्युएल म्हणजे काय, जीवाश्म इंधनाच्या स्वरूपात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. इट ऑकर्स इन द फॉर्म ऑफ पीट, लिग्नाइट, बिट्युमिनस अँड अँथ्रासाइट. पीट, लिग्नाइट, बिट्युमिनस आणि अँथ्रासाइट यांच्या स्वरूपात ह्या वेगवेगळ्या फॉर्म मध्ये कोल जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. 8वीच्या पुस्तकात या सगळ्यांचं नाव आपण NMMS च्या परीक्षेच्या वेळी आपण त्याचा अभ्यास केलेला होता. त्यानंतर दुसरा आहे चारकोल. द चारकोल that is made from animals is made from their bones and horns. हाडांपासून त्यांच्या किंवा त्यांच्या हॉर्न्स पासून शिंगांपासून त्या ठिकाणी चारकोल जो तो तयार केला जातो. द चारकोल मेड फ्रॉम द प्लांट्स इज फॉर्म बाय कंबशन ऑफ वूड इन अन अनसफिशियंट सप्लाय ऑफ एअर. प्लांट्स पासून ज्यावेळी तो आपण चारकोल बनवतो, कोळसा बनवत असतो, त्यावेळी त्या ठिकाणी हवेच्या अपुऱ्या प्रमाणामध्ये म्हणजे इनसफिशियंट म्हणतो आपण त्याला, इनसफिशियंट सप्लाय मध्ये त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या त्या चारकोल जो आहे तो तयार केला जातो. तिसरा आहे कोक. द प्युअर कोल दॅट रिमेन्स व्हेन कोल गॅस हॅज बीन टेकन अवे फ्रॉम द कोल इज कॉल्ड कोक. द प्युअर कोल दॅट रिमेन्स व्हेन कोल गॅस हॅज बीन टेकन अवे फ्रॉम द कोल इज कॉल्ड कोक. म्हणजे कोल जो आहे, कोळसा जो आहे, त्या कोळशापासून जो कोल गॅस आहे तो पूर्णपणे काढून घेतल्यानंतर जे शेवटी जो काही कोळशाचा प्रकार शिल्लक राहतो त्याला कोक असं म्हणतात. युजेस ऑफ कोक: डोमेस्टिक फ्युएल, घरगुती इंधन म्हणून वापरतो आपण. रिड्युसिंग एजंट म्हणून त्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर इन द प्रोडक्शन ऑफ वॉटर गॅस. वॉटर गॅस म्हणजेच कार्बन मोनॉक्साईड प्लस H2 त्याला वॉटर गॅस म्हणतात, लक्षात ठेवा. प्रोड्युसर गॅस कार्बन मोनॉक्साईड प्लस H2 प्लस CO2 प्लस N2. तर हे तयार करण्यासाठी या कोकचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. यानंतर लेट्स प्रॅक्टिसचे प्रश्न आपल्याला आहेत जे तुम्ही तुमच्या वहीत लिहिणार आहात. ओके. ऍक्टिव्हिटी नंबर त्याच्यानंतर तुमची प्रिपरेटरी ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 2 आली आहे, जी तुमच्या ऍक्टिव्हिटी शीट नंबर 5 आणि 8 वर डिपेंड आहे. म्हणजे 5 ते 8 ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावर आधारित तुमची ही सेकंड ब्रिज कोर्सची टेस्ट आहे. ही तुम्ही लिहिणार आहात तुमच्या फुलस्केपच्या पानांवर. ओके. पुन्हा एकदा सांगतो, ब्रिज कोर्सची जी टेस्ट आहे ती तुम्ही लिहिणार आहात ब्रिज कोर्सच्या ब्रिज कोर्सची टेस्ट जी आहे ती तुम्ही लिहिणार आहात तुमच्या फुलस्केपच्या पानांवर लिहिणार आहात सेपरेटली. ओके. सेपरेटली तुम्ही लिहिणार आहात. वहीत ही लिहिण्यात आपण ही जी टेस्ट आहे ती तुम्ही तुमच्या वहीत लिहिणार नाहीये, तुम्ही ती सेपरेट फुलस्केपच्या पेजेसवर लिहिणार आहात. ओके. पुढे जाऊया ऍक्टिव्हिटी शीट नंबर 9 कडे आपण जाऊया पुढे. सो ऍक्टिव्हिटी शीट नंबर 9 इट इज अबाउट ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाउंड्स, हायड्रोकार्बन्स, covalent compounds, properties of covalent compound, saturated and unsaturated hydrocarbons. या सगळ्या टॉपिक वर आधारित ही आपली एक ऍक्टिव्हिटी शीट नंबर 9 आहे. बघूया ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कुणाला म्हणायचं आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स कुणाला म्हणायचं? द कंपाऊंड्स विच आर ऑब्टेन डायरेक्टली or indirectly from plants and animals
आर कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्स यांच्यापासून तुम्ही डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जर जे पदार्थ कंपाऊंड्स तुम्ही मिळतात त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि कंपाऊंड्स विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम मिनरल्स आर कॉल्ड ॲज इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंडची उदाहरणं आपल्याकडे आहेत पेपर, पेट्रोल, वॅक्स, नॅचरल गॅस, शुगर, प्रोटीन्स यासारखी आहेत. तर इनऑर्गॅनिक कंपाऊंड जे त्यांची उदाहरणं आहेत सॉल्ट, आयर्न, वॉटर, हायड्रोक्लोरिक ऍसिड, कार्बन डायऑक्साइड, ग्लास एक्सेट्रा. ओके. पुढे आहे हायड्रोकार्बन्स. आता हायड्रोकार्बन्स नावातच त्याचा अर्थ आहे मीन्स हायड्रोजन, हायड्रोजन अँड कार्बन. So the compounds which are made up of hydrogen and carbon are called as hydrocarbon compounds. ओके. की जे कशापासून बनलेले आहेत फक्त कार्बन आणि हायड्रोजनचे बनलेले आहेत. आता इथे जर तुम्ही आता एवढं सगळं एक्सप्लेन करण्यासाठी ते सिंपल सांगतो. कार्बन तुम्हाला दिसतोय इथे. ओके. तुम्हाला इथे कार्बन दिसतोय सेंटरला. कार्बनच्या बाजूला जे आहे ते काय 4 डॉट दिसत आहेत. ऍक्च्युली 4 2 आणि 2 4 2 6 2 8 दिसत आहेत. आपण याच्या अगोदरच बघितले की कार्बन जे आहे कार्बनची व्हॅलन्सी किती आहे 4. बरोबर. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 6. म्हणजे त्याच्यात पहिल्या याच्यात 2 आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात. लास्ट ऑर्बिटमध्ये 4 आहेत. अजून 4ची गरज आहे. मग यांच्यातला एक समजा उदाहरणार्थ हा 2, याच्यातला एक 3, याच्यातला एक 4. हे 4 इलेक्ट्रॉन ते कार्बनचे. आणि हायड्रोजन जे आहे त्या हायड्रोजन आपल्याला माहिती की हायड्रोजन जो आहे ॲटॉमिक नंबर किती आहे 1. त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे 1. एकच इलेक्ट्रॉन. त्याला डुप्लेट कम्प्लीट करायचे म्हणजे त्याला आणखी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग इथे असणारा जो काही समजा दुसरा आता हा दुसरा तुम्हाला जो दिसतोय इलेक्ट्रॉन हा तुमचा आहे हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन आहे एक्झाम्पल. बरोबर. एक कार्बनचा एक हायड्रोजन. इथे काय झालं देअर इज अ शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन. सो देअर इज शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन. कार्बन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये काय झालेले तर इलेक्ट्रॉनची शेअरिंग झालेली दिसते आपल्याला. ओके. इलेक्ट्रॉन्सची शेअरिंग त्या ठिकाणी झालेली दिसते तुम्हाला. तर या ठिकाणी ते तुम्हाला जे दिसतंय तर हे काय आहे तर कार्बन आणि इलेक्ट्रॉन यांची कार्बन आणि हायड्रोजन यांची शेअरिंग झाली. आणि शेअरिंग झाल्यामुळे जो बॉन्ड तयार होतो द बॉन्ड विच इज फॉर्म बाय द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट बॉन्ड इज कॉल्ड ॲज कोव्हॅलंट कंपाऊंड. की इलेक्ट्रॉनची शेअरिंग करून जो बॉन्ड तयार होतो त्याला म्हटलं जातं कोव्हॅलंट कंपाऊंड आपण त्याला म्हणतो. आणि द एक्झाम्पल ऑफ कोव्हॅलंट कंपाऊंड इज मिथेन. मिथेन हे त्याचं उदाहरण आहे. मध्यभागी कार्बन आणि चारी बाजूला त्या ठिकाणी काय असतो हायड्रोजन असतो. ओके. एक मिनिट थोडस जरा स्क्रीन दिसते माझं. हो सर दिसतंय. Properties of covalent compounds. Covalent compoundच्या properties. The first property is covalent compounds have a low melting point and boiling point. Covalent compound जे आहेत त्यांचा melting point आणि boiling point हा खूप कमी असतो. का? कारण the force of attraction between the two atoms that is which is formed by the sharing of electrons. Okay. So to break that bond, so the less energy is required, which ultimately means that the covalent compounds are having a low melting and boiling point. म्हणजे आपण जे आता बघितलं कार्बन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार झालाय हा कशामुळे तयार झालेला आहे तर तो तयार झालाय इलेक्ट्रॉनची शेअरिंग केल्यामुळे. आणि मग मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट कशाच्या आधारावर असतात तुमचे तर तुम्ही हे जे बॉन्ड आहेत हे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जेवढी एनर्जी वापरता हीट देतात ती हीट म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट असतो. मग याच्यात जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे तो कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करण्यासाठी कमी प्रमाणात हीट द्यावी लागते. याचाच अर्थ त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जो तो लो असतो. ओके. आपण प्रेझेंटी घेऊन मला नंतर शेअर कर. जनरली ओके सर आता घेऊ का. दे आर जनरली insoluble in water and soluble in organic solvents.
म्हणजे कोव्हॅलेंट कंपाऊंड जे आहेत ते पाण्यामध्ये सोल्युबल नाहीयेत, विद्राव्य नाहीयेत, पण ते वेगवेगळ्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स मध्ये त्या ठिकाणी सोल्युबल आहेत, त्यांच्यात ते विरघळतात. दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. याचा अर्थ सांगता येईल का दीक्षा वाघमारे? दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. दीक्षा आहे का? शिंदेबाई आहेत का? सावरकर? काय सांगायचंय सर? ऐकलं नाही? सर नाही, रेंजचा प्रॉब्लेम होता त्यामुळे ऐकू नाही आलं ते एकदम. तिसरी प्रॉपर्टी जी आहे ते जी स्क्रीनवर तुम्हाला दिसते की कोव्हॅलेंट कंपाऊंड्स आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. याचं मिनिंग विचारलं मी, खूप सिंपल आहे, पटकन सांगा. सर म्हणजे ते काय म्हणतात, इलेक्ट्रिसिटी आणि हीट म्हणजे ते अब्झॉर्ब करून घेत नाही, त्याचे ते प्रवाह धारक नाही, काय म्हणतात ना, काय प्रवाहधारक? अरे खूप साधा सोपा शब्द आहे बाळा. सर मी दुर्वाहक. सांगू? कोण? नम्रता सुतार. सांग बाळा. ते कमी क्षमतेत हीट आणि इलेक्ट्रिसिटी वाहून नेतात. हा, म्हणजेच काय आहे तर ते त्या ठिकाणी हीट आणि इलेक्ट्रिसिटी जे आहे त्या हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे पुअर कंडक्टरचा अर्थ होतो दुर्वाहक, किंवा खूप कमी प्रमाणात त्यांच्यामधून हीट आणि इलेक्ट्रिसिटी जी आहे ती वाहून नेली जाते. शेवटचा टॉपिक त्यातला आहे सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. The hydrocarbons having only single bond between carbon atoms are called saturated hydrocarbons. The hydrocarbon having double or triple bonds between carbon atoms are called as unsaturated hydrocarbons. म्हणजे टोटल हायड्रोकार्बन जे आहेत त्या हायड्रोकार्बन्स मध्ये कार्बन कार्बन यांच्यात जर सिंगल बॉन्ड असेल, कार्बन कार्बन ऍटम्स मध्ये सगळीकडे जर सिंगल बॉन्ड असेल तर त्याला आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असं म्हणतो. संपृक्त हायड्रोकार्बन असं त्याला मराठीतून म्हणतात. आणि जर त्या कंपाऊंड मध्ये कोणत्याही दोन कार्बन मध्ये जर डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर त्यांना म्हणतात असंपृक्त हायड्रोकार्बन्स, म्हणजेच अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. ओके, हायड्रोकार्बनच्या विषयी टोटल आपण त्या ठिकाणी 9वीला असताना एक चार्ट वापरला होता की हायड्रोकार्बन दे आर ब्रॉडली डिवाइडेड इनटू ओपन चेन अँड क्लोज चेन. ओके, क्लोज चेन मध्ये मग त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बघितलं होतं एक्झाम्पल बेन्झिनचं, सायक्लोबेन्झिनचं. ओके, आणि इकडे जर आपण म्हटलं ओपन चेन मध्ये मग त्यांचं रूपांतर, त्याचं परत आणखी वर्गीकरण होता सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं उदाहरण अल्केन आहे. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं परत आणखी डिव्हिजन दोन याच्यात होतं की एक डबल बॉन्ड असेल तर अल्किन, ट्रिपल बॉन्ड असेल तर अल्काइन्स. अल्केन, अल्किन आणि अल्काइन्स याप्रमाणे हायड्रोकार्बनचं त्या ठिकाणी काय होतं विभागणी जी आहे ती केली, तर क्लासिफिकेशन जे आहे त्याचं ते केलं जातं. ओके, ऍक्टिव्हिटी शीट नंबर 10 ही जी आहे ती आपण पुढच्या तासाला बघू. ओके.